जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। सोनेवाडी शिवारातून ठुबेमाळा शेजारच्या शेतातील विद्युत मोटार व ठिबकाचे पाईप चोरट्यांनी चोरून नेले। हा प्रकार बुधवारी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला। याबाबत विक्रम जगन्नाथ तकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 303 नुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी हे बुधवारी सायंकाळी शेतात गेले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली। त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली। सध्या विविध व्हायरल आजारांचे थैमान सुरू आहे, त्यातच आता झिका व्हायरसचे देखील रुग्ण आढळून येऊ लागले। दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये झिकासह स्वाईन फ्लूचे देखील रुग्ण आढळून आले आहेत। संगमनेर शहरात झिका विषाणूचे 2 रुग्ण व तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळून आलेत। रुग्ण आढळून आलेल्या भागामध्ये आरोग्य विभागामार्फत आरोग्य सर्वेक्षणाचे कामकाज सुरू झाले आहे। सर्वेक्षणात लक्षणे आढळून आलेल्या शहरातील नागरिकांची आणि ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते। दिनांक 25 मे रोजी संगमनेर तालुक्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळून आलाय। अहमदनगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत। जिल्ह्यातील अशाच 2 घटना समोर आल्या असून एका घटनेत पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलावर वार केल्याची घटना घडली आहे, तर दुसऱ्या घटनेत एका 19 वर्षाच्या युवकाने 30 वर्षाच्या विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। पहिल्या घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पतीने पत्नीला चाकूने सपासप वार करून जखमी केलाय। हा प्रकार 14 जुलै रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडला। या घटनेतील 45 वर्षीय महिला ही राहुरी तालुक्यातील खंडांबे खुर्द येथील रहिवासी असून सध्या त्या वांबोरी येथे राहतात। त्यांचा पती त्यांना नेहमीच दारू पिऊन घरगुती कारणावरून मारहाण करत असतो। अहमदनगर पुणे महामार्गावर शुक्रवारी पहाटे राळेगण सिद्धी फाट्याजवळ 4 चाकी वाहनाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तींना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। याबाबत फिर्यादीत म्हटलंय, शुक्रवारी माझे भाऊ मयत गणेश गुणवंत पवार व वाहन चालक जखमी राहुल लिंबाजी राठोड हे अशोक लेलन या गाडीने घरगुती सामान घेऊन पुण्याच्या दिशेने जात होते। त्यावेळी सकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान राळेगण सिद्धी फाट्याजवळ गाडी पंक्चर झाली म्हणून थांबून गाडी पंक्चर काढत होते। पंक्चर काढतावेळी त्यांना नगरकडून पुण्याच्या दिशेने जात असणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली। कधी ऊन तर कधी पाऊस, यामुळे वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम मानवी शरीरावर होत असल्याने सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणारे रुग्ण घरोघरी दिसू लागले। या वातावरणीय बदलामुळे सुपा येथे व्हायरल फिवरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे। पावसाचे दिवस सुरू असल्याने वातावरणीय बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून त्यातून अनेक इन्फेक्शन, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि जुलाब यासारख्या आजारांना त्रासले आहेत। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। तुमचे प्रेम व तुमच्या पाठबळावरच मी अहमदनगर दक्षिणचा खासदार झालोय। आपली ओळख नाही, पाळख नाही, अनोळखी माणसासाठी कोणीच काही करत नाही, परंतु आपले काही ऋणानुबंध असल्याशिवाय तुम्ही मला या निवडणुकीत सहकार्य केलं, मला तुमची सेवा करण्याची संधी दिली, या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकणार नाही, असं कळकळीचं वक्तव्य अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केलं। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे बोदेगावसह परिसरातील लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानच्या युवकांच्या वतीने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार निलेश लंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले।
नगर तालुक्यातील आरंगाव शिवारात 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। दगड, धारदार हत्यार व लोखंडी रॉडने केलेल्या हाणामारीत दोघे जखमी झाल्यात। या प्रकरणी परस्पराविरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ऋषिकेश संतोष डफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमित महेश माळवे, आदेश सुधीर कांबळे, मेहर राजू कांबळे, अभिषेक उर्फ गोट्या कांबळे, ऋषिकेश कांबळे, प्रेम गौतम कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांनी दगड व काहीतरी धारदार हत्याराने केलेल्या मारहाणीत ऋषिकेश डोळस हे जखमी झालेत। श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण नगर येथे एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याप्रकरणी 2 आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीचा पोलीस शोध घेत आहे। ही कारवाई श्रीरामपूर पोलिसांनी केली। याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलंय की 22 जून रोजी नगर परिषदेच्या निवृत्त कर्मचारी लता गोविंद शिंदे या अहमदनगर येथे नातीचे लग्न असल्याने घराला कुलूप लावून कुटुंबासह गेल्या होत्या। 28 जून रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 1,60,000 रुपये रोख व सुटकेस मध्ये ठेवलेले लहान मुलांचे 2 तोळे सोन्याचे दागिने व पितळी टीप असा एकूण 2,47,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकसभेला जनतेने राज्यातील 48 पैकी 31 खासदार निवडून दिले। तुम्ही जिल्ह्यातील दोन्ही खासदार मताधिक्याने विजयी करून देशाला दाखवून दिले की आता येथे थांबायचं नाही। 70 दिवसांनी विधानसभा निवडणूक आहे। मला जनतेने 56 वेळा निवडून दिले। आता एकच मागायचं आहे, महाराष्ट्रात सर्वसामान्यांची सत्ता येईल। कष्टकरी, शेतकरी, माता भगिनींचा विचार करणारे सरकार आणायचे आहे। त्यामुळे जनतेच्या मनातील सरकार निवडून द्या, असे प्रतिपादन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी केले। स्वर्गवासी अशोकराव भांगरे यांच्या 61व्या जयंतीनिमित्त शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोले बाजार तळावर झाला। यावेळी ते बोलत होते। कोपरगाव ते अहमदनगर रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। त्यामुळे कोपरगावकरांची नगरशी असलेली कनेक्टिव्हिटी तुटत चालली आहे। कोपरगाव पासून नगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरचे अंतर सारखेच आहे, परंतु नगरला जाण्यासाठी 3 तास लागतात, तेही आदळत आपटत। तासभरात नाशिक गाठता येतं, तर समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी केवळ 45 मिनिटांचा वेळ लागतो। नगर मनमाड रस्त्यावरील कोपरगाव ते सावळी विहीर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे। एका बाजूने काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूचे काम सुरू आहे। अत्यंत धीम्या गतीने काम सुरू असल्याने वाहनधारक, प्रवासी आणि परिसरातील नागरिक वैतागले आहेत। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथे थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।